नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या प्रसंगी कोणत्या बोटाने लावतात टिळा. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी टिळा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. टिळा लावणे हे देवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. टिळा लावणे शुभ आणि मंगलदायी मानलं जातं. टिळा चंदन, भस्म, गुलाल, अष्टगंध इत्यादींचा लावला जातो. प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे आहे. त्याचप्रमाणे कपाळावर टिळा वेगवेगळ्या बोटांनी लावण्याचा नियम आणि महत्त्वही वेगळे आहे. हिंदू धर्मानुसार जर कोणी शुभ कार्यासाठी बाहेर पडत असेल तर मधल्या बोटाने टिळा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे त्याचे काम चांगले होते. असे मानले जाते की मधले बोट शनी ग्रहाशी संबंधित आहे आणि शनी ग्रह यशाचे प्रतीक आहे. तसेच अनामिकांनी कपाळावर टिळा लावल्याने मनाला शांती मिळते. सूर्यदेव अनामिकामध्ये वास करतात. अनामिकाने देवाच्या चित्रावरही टिळा लावला जातो. हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने टिळा लावणे देखील शुभ असते. शुक्र ग्रह अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्याने टिळा लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. घरात सुख समृद्धी नांदते. तर मृत्यूनंतर व्यक्तीच्या कपाळावर सर्वात लहान बोटाने टिळा लावला जातो, जे त्याच्या मोक्षप्राप्तीचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार स्नान केल्यानंतरच टिळा लावावा. तसेच टिळा लावताना तोंड पश्चिमेकडे असावे व स्वच्छ हाताने टिळा लावावा. चंदनाचा टिळा लावण्याचे फायदे. चंदनाचा टिळा भाळी असणं याला शास्त्रात खूप वरचे स्थान दिले गेले आहे. आपल्या देवतांच्या कपाळीही चंदनाचा टिळा असलेला आपणास पाहायला मिळतो. मुळात चंदनाचा स्थायी स्वभाव थंड आहे. अशात आपल्या दोन भुवयांच्या मधोमध चंदन लावलं आणि मग आपल्या कार्यात व्यस्त झाल्यास ऑफिसमध्ये मन शांत राहतं आणि एकाग्र चित्त होतं. योग साधनेतही चंदनाच्या टिळ्याला महत्त्व दिलं आहे. योग साधनेमध्ये ब्रह्मरंध्राकडे जाणारी सुषुम्ना नाडी शांत आणि बलवान असणे अत्यंत आवश्यक मानलं जातं. यासाठी चंदनाचा टिळा लावल्याने मार्ग मोकळा होण्यास मदत होते. चंदनाने मन शांत होते. मन शांत झाल्याने व्यक्ती शांततेने आणि संयमाने समस्यांना तोंड देऊ शकते. शांत मन वाईट गोष्टींना थारा देत नाही. मानसिक एकाग्रतेसोबतच चंदनाचा टिळा इच्छाशक्तीलाही बळ देतो. चंदनामुळे माणसात सकारात्मक शक्तीचा संचार होतो, अशी धार्मिक धारणा आहे. भस्म अथवा विभूती लावण्याचे फायदे. तिसरा डोळा हा तुमच्या अंतर्मनाचे प्रतिनिधित्व करत असून तो तुमच्या मनातील विचारांच्या माध्यमातून कार्यरत असतो. तुमच्या शरीरातील या चक्रामध्ये नकारात्मक विचारामधून नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करत असते. मात्र पवित्र भस्म अथवा विभूती तिथे लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जेला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखता येऊ शकते. भस्म लावल्यामुळे शरीरातील सप्तचक्र कार्यरत केली जातात. यामुळे ऊर्जेची कवाडे मोकळी होतात. जर तुमच्या शरीरात ऊर्जेचा स्रोत प्रवाहित होण्यामध्ये अडथळे येत असतील तर भस्म अथवा पवित्र राख लावल्याने शरीरात ऊर्जेचा स्रोत प्रवेश करणारी दारे उघडी होतात आणि तुम्हाला नैसर्गिक ऊर्जेचा पुरवठा होतो. दोन भुवयांच्या मधील भागावर भस्म अथवा विभूती लावल्याने कडक उन्हाळ्यामुळे होणारी डोकेदुखी कमी होऊ शकते. अष्टगंध लावण्याचे फायदे. देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो. देहात भगवंत नित्य वास करत असतो. या देहस्थित मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना देवपूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो. ही अंगुली मध्यमच असावी म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भेटतात. गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे
गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास परावृत्त होत नाही, कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यापैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली देवमानस पूजा दिवसभर आपणास देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देते. आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्याचप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. म्हणून हिंदू धर्माने तिलकविधीला धर्मात स्थान दिले आहे. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील 2 भुवयांच्यामध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय तर पालीवर नवीन वस्तू, नवीन प्राणी यांना देखील गंध लावून पूजन केले जाते. धन्यवाद.